गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फायनल अकाउंटमधील करंट अकाउंट ही एक कन्सेप्ट पाहणार आहोत. यापूर्वी या चॅनलवर 10 फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सेंड केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही पहा, सोडवा, तरच तुम्हाला ही करंट अकाउंटची कन्सेप्ट समजेल. तुमच्या स्क्रीनवर एक ट्रायल बॅलन्स आलेला आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2020. यातला फक्त मी ट्रायल बॅलन्समधला कॅपिटल अकाउंटच्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे, बाकीचा प्रॉब्लेम नाही आहे. इथं मला तुम्हाला कॅपिटल अकाउंट 2 प्रकारे कसं तयार करता येतं हे मला सांगायचं आहे, आणि त्याचबरोबर करंट अकाउंट कसे सोडवायचे हे एक समजून सांगायचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ फक्त कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट याच्या संदर्भातला आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोणताही प्रॉब्लेम सोडवणार नाही. या 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या क्लिअर होतील. ठीक आहे, लेट स्टार्ट. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2020. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला कॅपिटल अकाउंट येतो. तुम्हाला माहीत आहे 2 पार्टनर्स आहेत, राम अँड कुमार. राम 50,000, कुमार 40,000. त्यांचं ड्रॉइंग डेबिट साईडला येतं. रामचं ड्रॉइंग आहे 2,000, कुमारचं ड्रॉइंग आहे 1,000. ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटलच्या रिलेटेड 2 ॲडजस्टमेंट आलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 10% पर ॲनम. ही झाली फर्स्ट ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. राम ₹10,000 and Kumar ₹30,000. नेक्स्ट. त्यानंतर इथं नेट प्रॉफिट दिलेला आहे 30,000, आणि हे इक्वल पार्टनर्स असल्यामुळं रामचा प्रॉफिट येतो 15,000 आणि कुमारचा प्रॉफिट येतो निम्मा दोघांना डिस्ट्रीब्यूट होईल 15,000. आता आपण नेहमी प्रॉब्लेम सोडवलेले आहेत त्याप्रमाणे जर पाहिलं तर यांचा कॅपिटल अकाउंट याप्रमाणे दिसेल बॅलन्स शीटला. हा कॅपिटल अकाउंट आपण बॅलन्स शीटमध्ये तयार करू शकतो. इथं लिहिलेलं आहे मी कॅपिटल. हा फॉर्मॅट आपण दरवेळी तयार करतो. कॅपिटल, पार्टनरचं नाव प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट लेस ड्रॉइंग्ज. इथं मी एक ॲड केलेलं आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ॲडजस्टमेंट आल्यामुळे हे ॲड केलेलं आहे. त्यानंतर सेकंड पार्टनर आपला कुमार असेल. कुमार प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट लेस ड्रॉइंग्ज लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज. हा फॉर्मॅट आपण प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदरच बॅलन्स शीटमध्ये मांडत असतो. आता हा फॉर्मॅट आपण कंप्लीट करूया, म्हणजे मग आपल्याला समजेल की कॅपिटल अकाउंट आपण बॅलन्स शीटमध्ये कसा तयार करायचा. कॅपिटल राम 50,000, कुमार 40,000. रामच्या समोर मी कॅपिटल अकाउंट मांडतोय. राम्स कॅपिटल 50,000. सेकंड कुमार 40,000. नेक्स्ट. आता यांचं ड्रॉइंग दिलेलं आहे. रामचं ड्रॉइंग आहे 2,000 आणि कुमारचं ड्रॉइंग आहे 1,000. ते ड्रॉइंग मांडतोय मी त्यांच्या नावाशी खाली. राम्स ड्रॉइंग 2,000 आणि कुमार्स ड्रॉइंग 1,000. नेक्स्ट. त्यानंतर आता आपल्या ट्रायल बॅलन्स पोस्ट झाला. आपण ॲडजस्टमेंटमध्ये आलो. पहिली ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑन ॲट 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे 2 इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट लायबिलिटीला प्लस करायचं L+, आणि सेकंड इफेक्ट PDला येतो. यातला आपण एकच इफेक्ट बघणार आहोत, PDचा इफेक्ट आपण पाहणार नाही. पहिला इफेक्ट L+, ऑलरेडी आपण लिहिलेला आहे, प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. आता हे रामचे 10% कशाचे कॅल्क्युलेट करायचं तर त्याच्या कॅपिटलच्या. रामचं कॅपिटल आहे 50,000. 50,000च्या 10% येतील. 10% म्हणजे एक 0 घालवायचा. याचा अर्थ इथं कॅपिटलची अमाऊंट येईल 5,000. सेम कुमार इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. 40,000च्या 10% एक 0 घालवला मी. इथं अमाऊंट येईल 4,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड इफेक्ट PDला येईल. PDला म्हणजे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. पहिली ॲडजस्टमेंट झाली आपली. दुसरी ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स.
आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज ही ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या बरोबर अपोजिट केली जाते. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये आपण ॲड करतोय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगमध्ये इथं लेस करायचं आणि इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण पीडीला दाखवतोय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पीसीला दाखवायचं. त्यातला पहिला इफेक्ट आपण सोडवूया. रामचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे 1000 आणि कुमारचं आहे 3000. ऑलरेडी आपण इथं लिहिलेलं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. रामच्या तिथं लिहूया आपण 1000 आणि नेक्स्ट कुमार्स इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹3000 झालं. त्यानंतर नेट प्रॉफिट आहे 30,000, तो डिस्ट्रीब्यूट केला 15,000. आता हा कॅपिटलला घेऊया आपण, NP ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट आपण असं लिहितो. त्यामुळे इथं रामला प्रॉफिट आला 15,000, कुमारला प्रॉफिट आला 15,000. आता आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. आपण हे क्लोज करणार आहोत कॅपिटल अकाउंट्स आणि आउटरला मांडणार आहोत. ठीक आहे. राम्स कॅपिटल प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस NP याची टोटल आपण इथं खाली मांडतोय. ती टोटल येते 70,000. त्यामधून ड्रॉइंग्ज आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज आपण मायनस करतोय आणि येणारी वजाबाकी आउटरला मांडतोय 67,000. सेम कुमारचं कॅल्क्युलेट करूया. कुमारचं 40,000 प्लस 4,000 प्लस 15,000 टोटल आली 59,000. लेस ड्रॉइंग्ज 1,000 लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज 3,000. आउटरला याची रक्कम येईल 55,000. ही झाली नेहमीची पद्धत. या पद्धतीनं आत्तापर्यंत आपण 10 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला कॅपिटल अकाउंट आपण बॅलन्स शीटमध्येच सोडवलेला आहे. वेगळा याच्यासाठी कॅपिटल अकाउंट तयार केलेला नाही आहे. बॅलन्स शीटमध्येच बॅलन्स शीट लायबिलिटी साईडलाच आपण कॅपिटल अकाउंटचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे कॅपिटलमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड केलेला आहे, नेट प्रॉफिट ॲड केलेला आहे, ड्रॉइंग्ज लेस केलेला आहे. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग झालं तर ते पण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आलं तर ते पण लेस केलेलं आहे. एखाद्या प्रॉब्लेममध्ये गुड्स टेकनची ॲडजस्टमेंट आली होती, ती ॲडजस्टमेंट आपण इथं ड्रॉइंगच्या खाली लेस केलेली आहे. आता याच्यामध्ये एक सेकंड मेथड आहे. सेकंड मेथड अशी आहे, हा जो कॅपिटल अकाउंट आपण बॅलन्स शीटमध्ये तयार केलेला आहे तो असा या पद्धतीनं बॅलन्स शीटमध्ये तयार केला जात नाही. त्याऐवजी सेपरेट कॅपिटल अकाउंट तयार केला जातो. तुम्ही प्रॉब्लेम दोन्ही पद्धतीनं सोडवू शकता. एक या पद्धतीनं सोडवू शकता, नसेल दुसरी पद्धत आहे कॅपिटल अकाउंट सेपरेट तयार करायचा. त्या पद्धतीनंही प्रॉब्लेम सोडवू शकता. दोन्ही पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवला तरी उत्तर सेमच येतं, मार्क सेमच मिळतात. असं नाही आहे की कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटमध्ये या पद्धतीनं तयार करायचाच, वेगळा सेपरेट करायचा नाही, असंही नाही. तुम्हाला वाटलं आपण कॅपिटल अकाउंट सेपरेट तयार करूया तर तुम्ही कॅपिटल अकाउंट सेपरेटही तयार करू शकता. एका विद्यार्थ्याने शंका विचारल्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करत आहे आणि कॅपिटल अकाउंट सेपरेट कसा तयार करायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. इथंपर्यंतचा पार्ट समजला असेल तुम्हाला. पहिले 10 व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला हे समजेल. हा अचानक व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजणार नाही. त्याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता मी तुम्हाला दुसरी मेथड दाखवणार आहे, कॅपिटल अकाउंट सेपरेट कसा तयार करायचा. प्रॉब्लेम हाच असणार आहे आपला. आता आपण फक्त हाच प्रॉब्लेम सेपरेट कॅपिटल अकाउंट तयार करून कसा सोडवायचा हे पाहूया. आता इथं एक कॅपिटल अकाउंट मी तयार केलेला आहे आणि इथं बॅलन्स शीट आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही सेपरेट कॅपिटल अकाउंट तयार करता तेव्हा बॅलन्स शीटमध्ये कोणत्याही ॲडजस्टमेंट म्हणजे कोणतंही प्लस मायनस करायचं नाही कॅपिटलला. पहिला नियम म्हणजे इथं पहा, इथं आपण प्लस इंटरेस्ट प्लस NP लेस ड्रॉइंग्ज लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असं जे केलेलं आहे इथं काही करायची गरज नाही. आपण हे जे प्लस मायनस करणार आहोत ते कॅपिटल अकाउंटमध्ये करणार आहोत. तुम्ही बॅलन्स शीटच्या वर रिकामी जागा आपल्याकडे भरपूर असते, तिथं हा कॅपिटल अकाउंट तयार करू शकता. कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. कॅपिटल अकाउंट डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स राम कुमार पर्टिक्युलर्स राम कुमार. याच्या बायला आपण लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल बाय नेट प्रॉफिट. डेबिटला येईल टू ड्रॉइंग्ज. याचा अर्थ इथं जे आपण ॲड करतोय बघा, इथं जे ॲड करतोय ते हे सगळं क्रेडिटला येईल. इथं मी अधिक चिन्ह दाखवलंय पहा. आणि इथं जे आपण लेस करतोय ते कुठे येईल, इथं डेबिटला येईल लेस. ठीक आहे. आता आपण हे सोडवूया.
कॅपिटल अकाउंट राम 50,000, कुमार 40,000. कॅपिटल बाय बॅलन्स ब्रॉडडाऊनच्या समोर हे मांडायचं. राम्स कॅपिटल 50,000, कुमार्स कॅपिटल 40,000. नेक्स्ट ड्रॉइंग दिलेला आहे 2,000, 1,000. हे ड्रॉइंग्स आपण वजा करतोय म्हणून आपण डेबिटला मांडलं इकडं. ड्रॉइंग राम्स ड्रॉइंग 2,000 त्यांच्या नावाखाली लिहायचं. कुमार्स ड्रॉइंग 1,000. त्यानंतर आपण आलो ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये. ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण ॲड करतोय का लेस करतोय? इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करतोय, त्यामुळे ते कुठे येणार? ॲडला येणार, क्रेडिटला येणार. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता याच्यावरच कॅल्क्युलेट करायचं 10%. मग अशी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. 50,000 वर 10% येतं 5,000 आणि 40,000 वर 10% येतं 4,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल झालं. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे पीडीला तुम्ही दाखवायचं आहे. सेकंड ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथं आपण लेस करतोय, पहा लेस, त्यामुळे हे इकडं मांडलेलं आहे, इकडं मांडायचं डेबिटला. इकडं डेबिटला लिहिणार आहे मी टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. राम्स इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे 1,000, कुमार 3,000. इनरला 1,000, 3,000. नेक्स्ट नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट राम्स नेट प्रॉफिट 15,000, कुमार्स नेट प्रॉफिट 15,000. बाय एनपी. एनपी ॲड करतोय आपण कॅपिटलमध्ये. जे आपण ॲड करतोय कॅपिटलमध्ये ते क्रेडिटला, जे कॅपिटलमधून लेस करतोय ते डेबिटला. एवढं जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला हा फॉर्मॅट लक्षात राहील. एनपी ॲड करतोय त्यामुळे क्रेडिटला आपण मांडूया राम्स एनपी 15,000. नेक्स्ट कुमार्स एनपी 15,000. झाला. हे ॲडजस्टमेंट सगळ्या झाल्या. आता हा कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा आहे आपण. कॅपिटल अकाउंट क्लोज कसा करायचा? तर ज्या साईडची टोटल जास्त असेल, क्रेडिटची किंवा डेबिटची. जनरली क्रेडिटची टोटल जास्त असते. क्रेडिटची टोटल जास्त असते ती या बाजूची टोटल करायची. कुमारची टोटल येते 59,000 आणि रामची टोटल येते इथं मांडतोय मी 70,000. आलेली टोटल क्रेडिटची टोटल डेबिटला मांडायची. इथं दोघांची टोटल मांडूया. राम 70,000, कुमार 59,000. नेक्स्ट पुढची स्टेप, या 70,000 मधून हे मायनस करायचं आहे, वरच्या रकमा मायनस करायच्या. येणारं उत्तर, आता आपण इथे सुरुवात केली होती बाय बॅलन्स ब्रॉडडाऊननं, आपला एंड होईल टू बॅलन्स कॅरीड डाऊननं. बघा मी सुरुवातीला इथं लिहिलं होतं बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन, इथं एंडला येईल टू बॅलन्स कॅरीड डाऊन. 11वीला लेजरमध्ये झालेला आहे तुम्हाला ब्रॉडडाऊन आणि कॅरीड डाऊन, तेच आहे. हा लेजरच आहे, कॅपिटल अकाउंट हा लेजर अकाउंटच आहे. 70,000 मधून हे मायनस करणार आहे मी 2,000 आणि 3,000, त्याचं उत्तर येतं 67,000. आणि या 59 मधून हे 1,000 आणि 3,000 मायनस करायचे, येणार उत्तर इथं मांडायचं आहे आपण 55,000. इथं कॅपिटल अकाउंट कंप्लीट झाला आपला. म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या आलेल्या सर्व ॲडजस्टमेंट आपण या कॅपिटल अकाउंटमध्ये केलेल्या आहेत. आता या कॅपिटल अकाउंटमधील उत्तर डायरेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये मांडणार आहोत. ह्या सगळ्या फिगर्स काही मांडायची गरज नाही. आता आपण यातल्या फक्त ह्या दोनच फिगर्स नेणार आहोत बॅलन्स शीटमध्ये, 67,000 अँड 55,000. इथं आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे. कॅपिटल अकाउंट राम ही अमाऊंट येईल 66,000 आणि कुमारची येईल 55,000. बघा मी ह्या अमाऊंट घेतलेल्या आहेत 67,000, 55,000 आणि याची टोटल आउटरला येईल 1,22,000. तुम्ही जर इथं वर पाहिलं पहिल्या मेथडमध्ये कॅपिटल रामचं कॅपिटल आउटरला आलेलं आहे 67, तेच इथं उत्तर आलेलं आहे 67. आणि कुमारचं कॅपिटल आउटरला आलेलं आहे 55,000, तेच उत्तर इथं आलेलं आहे 55,000. टोटल मात्र इथं याच्या दोघांच्या आउटरला घेतलेलं आहे 1,22,000. हे डायरेक्ट आउटरला आल्यामुळे इथं टोटल घ्यायचा संबंध येत नाही. इथं मात्र हे इनरला घेतल्यामुळं आपण ह्याची टोटल केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कॅपिटल अकाउंट सेपरेट तयार करू शकता. दोन्हीमध्ये तुमचं उत्तर सेम येणार आहे. या पद्धतीनं केलं तरी उत्तर तेच येईल किंवा असं कॅपिटल अकाउंट सेपरेट केला तरी उत्तर तेच येणार आहे. आता या पद्धतीचा एक तोटा इतकाच आहे की याला वेळ लागतो खूप.
कारण हे आपल्याला सेपरेट तयार करावं लागतं, आखावं लागतं आणि त्याच्यापेक्षा सोपी ही पद्धत आहे. कॅपिटल अकाउंट तुम्ही बॅलन्स शीटमध्ये तयार करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकता. ही झालं पहिली कन्सेप्ट. आता मला आणखी एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगायची आहे. जर प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आला तर काय करायचं. करंट अकाउंट बघा, फायनल अकाउंटमध्ये कॅपिटल 2 प्रकारे मेंटेन केलं जातं. एक फिक्स्ड कॅपिटल मेथड असते आणि दुसरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असते. आतापर्यंत जे आपण 10 प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत ते फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे आहेत, ज्याच्यामध्ये कॅपिटल फ्लक्च्युएट होतं म्हणजे बदलत राहतं. आता इथंच आपण पाहूया. यांचं सुरुवातीचं कॅपिटल होतं 50,000 रामचं. आता एंड ऑफ द इयर रामचं कॅपिटल झालं आहे 67,000, म्हणजे 50 to 67 ह्याच्यामध्ये बदल झाला म्हणून याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणतात. याच्यामध्ये कॅपिटलमध्ये बदल होतो. का बदल होतो? कारण याच्यामध्ये काही फिगर्स आपण ॲड करतो, काही फिगर्स लेस करतो, त्यामुळे हे कॅपिटल बदलत राहतं. आता दुसरी मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. हे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये काय होतं तर कॅपिटलमध्ये कोणताही बदल होत नाही. कॅपिटल आहे असं फिक्स राहतं म्हणून याला म्हणायचं फिक्स्ड कॅपिटल मेथड. ही फिक्स्ड कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम कसा ओळखायचा? जर प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आला असेल, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट आला असेल तर आपल्याला लक्षात येईल की ही मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. आता इथून पुढचे आपले प्रॉब्लेम हे करंट अकाउंटचे असणार आहेत. पहिल्या 10 प्रॉब्लेममध्ये कुठेही मी करंट अकाउंटचा प्रॉब्लेम घेतला नाही आहे, पण आता इथून पुढचे प्रॉब्लेम आपले करंट अकाउंटचे असणार आहेत. त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेमची काठिण्य पातळी वाढत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक रोजच्या रोज प्रॉब्लेम वेळ लावून सोडवणं गरजेचं आहे. साधारणतः एक 25 मिनिटामध्ये, मॅक्झिमम वेळ 25 मिनिटामध्ये तुमचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. त्याच्याही आत म्हणजे 20-22 मिनिटामध्ये होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. सरावाने हे तुम्हाला साध्य होईल. आता आपण करंट अकाउंट बघूया. प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आला तर काय करायचं? पहिली कन्सेप्ट, प्रॉब्लेममध्ये जेव्हा करंट अकाउंट येतो तेव्हा कॅपिटल अकाउंटला कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. जसा कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटमध्ये ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे तसा तो बॅलन्स शीटमध्ये दाखवायचा. त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आपण आता हा प्रॉब्लेमच सोडूया म्हणजे तुम्हाला कळेल. कॅपिटल अकाउंट राम 50,000, कुमार 40,000. करंट अकाउंट राम 3,000, कुमार 1,000. ड्रॉइंग्स दिलेला आहे. मागाचाच प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये मी फक्त करंट अकाउंट ॲड केलेला आहे. ठीक आहे. पहिली कन्सेप्ट, जर करंट अकाउंट आला तर कॅपिटल अकाउंटला कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. कॅपिटल फिक्स राहतं. मी आता हे कॅपिटल इथं बॅलन्स शीटमध्ये मांडणार आहे. राम्स कॅपिटल 50,000, सेकंड कुमार्स कॅपिटल 40,000, याची टोटल आउटरला येईल 90,000. जसं ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटल दिलं आहे तेच कॅपिटल आपण बॅलन्स शीटमध्ये मांडलेलं आहे. याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही म्हणून याला फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणायचं. मग तुमची शंका अशी असेल, मग कॅपिटल अकाउंटला आपण ज्या ॲडजस्टमेंट करतोय त्याचं काय नेमकं? उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, गुड्स टेकन यासारख्या, किंवा सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर यासारख्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट, नेट प्रॉफिट या ॲडजस्टमेंट काय करायच्या? तर या सर्व ॲडजस्टमेंट आता आपण कशाला करणार आहोत? करंट अकाउंटला करणार आहोत. कॅपिटल अकाउंटला कोणतीही ॲडजस्टमेंट करणार नाही. कॅपिटल अकाउंट जसं ट्रायल बॅलन्समध्ये दिलं आहे तसं बॅलन्स शीट लायबिलिटीला मांडायचं आणि त्याची टोटल आउटरला मांडायची. तुम्हाला फॉर्मॅट इथं मांडलाय पहा मी. करंट अकाउंट राम प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस NP लेस ड्रॉइंग्स लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, कुमार प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस NP लेस ड्रॉइंग्स लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला लक्षात आलंय का पहा. हा जो कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट आहे तोच फॉर्मॅट कशाचा आहे? करंट अकाउंटचा आहे. फक्त इथं नाव बदललेलं आहे मी. म्हणजे इथं पूर्वी नाव काय होतं? कॅपिटल अकाउंट. आता इथं नाव काय केलेलं आहे? करंट अकाउंट. फॉर्मॅट तोच आहे, त्यामुळे फॉर्मॅट पाठ करायची गरज नाही. तुम्हाला आता पाठ झालाच असेल, एवढ्या सरावानं झालेला आहे नक्की. इथं फक्त कॅपिटल अकाउंट म्हणण्याऐवजी काय म्हणायचं आपण? करंट अकाउंट. हा आपला करंट अकाउंट असेल. आता हा करंट अकाउंट आपण सोडूया. राम्स करंट अकाउंट किती आहे? 3,000, कुमार 1,000. रामच्या समोर येईल करंट अकाउंट
3000 आणि नेक्स्ट कुमार्स करंट अकाउंट 1000. नेक्स्ट त्यानंतर येईल, हे झालं कॅपिटल आपण मांडलं, करंट अकाउंट मांडला इथं ड्रॉइंग आता इथं वजा होईल. रामचं ड्रॉइंग आहे 2000 आणि कुमारचं ड्रॉइंग आहे 1000. नेक्स्ट आता ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल मगाशी सांगितल्याप्रमाणे 10% हे कशावर कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅपिटल. इथं आहे बा रामचं कॅपिटल 50,000च्या 10%, 50,000च्या 10% येतात 5,000. हे मांडलं मी इथं 5,000. आणि कुमारचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इथं कॅपिटल आहे कुमारचं कॅपिटल 40,000च्या 10% त्याची अमाऊंट येते 4,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट येईल पीडीला, तो आपण आता इथं दाखवणार नाही. नेक्स्ट दुसरी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग राम 1000, कुमार 3000. हे इथं मी वजा करतोय 1000 आणि कुमारचं 3000. नेक्स्ट त्यानंतर येतो नेट प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केला 15,000. इथं मांडूया प्लस NP 15,000. सेकंड कुमार्स NP 15,000. कंप्लीट झाला करंट अकाउंट. आता याची टोटल करूया, याची टोटल इथं मांडूया. टोटल येते 23,000. त्यामधून ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण मायनस करणार आहोत, वजाबाकी आउटरला 20,000. नेक्स्ट कुमारचं कॅपिटल कंप्लीट करूया. 1 2 3 टोटल इथं 20,000 मायनस 1,000 3,000 16,000. इथं हा करंट अकाउंट कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, प्रॉब्लेममध्ये जेव्हा करंट अकाउंट येतात तेव्हा कॅपिटल अकाउंट फिक्स असतात. कॅपिटल अकाउंटला कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. इथं जसं कॅपिटल अकाउंट दिले तसं मांडलं, टोटल आउटरला मांडली. ज्या ॲडजस्टमेंट आपण कॅपिटल अकाउंटला करत होतो त्या सर्व ॲडजस्टमेंट आता आपण कशाला करायच्या, करंट अकाउंटला करायच्या. करंट अकाउंटचा फॉर्मॅट म्हणजे कोणता फॉर्मॅट, जो आपण पूर्वी कॅपिटल अकाउंटसाठी वापरत होतो तोच फॉर्मॅट आहे. फक्त तिथं करंट अकाउंट असं म्हणायचं आणि करंट अकाउंटच्या प्रॉब्लेममधल्या दिलेल्या फिगर्स इथं मांडायच्या. ही एक पद्धत झाली. या पद्धतीनं सुद्धा आपण ट्रायल बॅलन्स आणि बॅलन्स शीटमध्ये करंट अकाउंट तयार करू शकतो बॅलन्स शीटमध्ये. आता आणखी एक मेथड आहे. या आणखी दुसऱ्या मेथडनं करंट अकाउंट पण आपल्याला सेपरेट तयार करता येतो. म्हणजे इथं मी बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला करंट अकाउंट तयार करून दाखवलेलं आहे. आणखी एक मेथड आहे, जसं तुम्ही कॅपिटल अकाउंट सेपरेट तयार केलेला आहे तसा करंट अकाउंट पण सेपरेट तयार करता येतो, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये न तयार करता. तो इथं मी मांडलेला आहे. आपला प्रॉब्लेम हाच असणार आहे सेम. आपण फक्त करंट अकाउंट सेपरेट तयार करायचं आहे. जेव्हा तुम्ही करंट अकाउंट सेपरेट तयार करणार आहात तेव्हा या बॅलन्स शीट लायबिलिटीला कोणत्याही प्लस मायनस करायचं नाही. जे तुम्हाला प्लस मायनस करायचे ते करंट अकाउंटमध्ये करायचं. पुन्हा आपण प्रॉब्लेम सोडवूया. राम कुमार कॅपिटल 50,000 40,000 करंट अकाउंट आलेला आहे, त्यामुळे कॅपिटल आपण कोणती ॲडजस्टमेंट करणार नाही. याची राम आणि कुमारचं कॅपिटल आपण इनरला दाखवणार आणि त्याची टोटल आउटरला येईल 90,000. नेक्स्ट कुमार्स करंट अकाउंट राम्स करंट अकाउंट कुमार्स करंट अकाउंट 3,000 4,000. हे बायला ब्रॉडडाऊन होईल. कॅपिटल अकाउंटमध्ये मगाशी पण बायलाच ब्रॉडडाऊन झालं होतं. हाच फॉर्मॅट आहे. इथं फक्त मी नाव बदललेलं आहे. कॅपिटलच्या ऐवजी काय केलेलं आहे, करंट अकाउंट. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. रामचं करंट अकाउंट आहे 3,000, कुमार्स करंट अकाउंट 1,000. इथं आहे पहा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा करंट अकाउंट लिहून घेऊ हा ट्रायल बॅलन्स लिहून घेऊ शकता. खालच्या ॲडजस्टमेंट लिहा आणि मग तुम्ही हे सोडवा. पहिल्यांदा समजून घ्या आणि मग सोडवा, तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होतील. नेक्स्ट करंट अकाउंट झाला. आता हे ड्रॉइंग्ज आहे 2,000 1,000. ड्रॉइंग आपण करंट अकाउंटला मांडणार आहोत डेबिटला, कारण हे मायनस करतोय. जे मायनस करतोय ते आपण डेबिटला मांडतोय, जे प्लस करतोय ते क्रेडिटला मांडतोय. 2,000 1,000. आपला ट्रायल बॅलन्स संपला. ॲडजस्टमेंट नंबर 1 इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण ॲड करतोय म्हटल्यानंतर ते क्रेडिटला येणार.
बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल मगाशी कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण. रामचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5000, कुमारचं 4000. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे लेस करतोय आपण त्यामुळे क्रेडिटला येईल इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. राम इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहे 1000 आणि कुमार्स इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहे 3000. नेक्स्ट नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा 15,000. नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये ॲड करतोय त्यामुळे आपण क्रेडिटला लिहिणार बाय एन पी. इनरला 15,000, राम्स एन पी, कुमार्स एन पी 15,000. झालं, करंट अकाउंट संपलेला आहे. आता मगाशी जी प्रोसेस आपण फॉलो केली हीच प्रोसेस इथं पुन्हा करणार आहोत. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करायची. इथं क्रेडिटची टोटल जास्त दिसते. रामची टोटल येते 23,000 आणि सेकंड पार्टनर्स टोटल 20,000. ही टोटल डेबिटला मांडायची. क्रेडिटची टोटल डेबिट साईडला मांडायची. 23,000, 20,000. नेक्स्ट या 23 मधून हे मायनस करायचे वरची टोटल मायनस केल्यानंतर आन्सर येतं 20,000 आणि इथं आन्सर येतं आहे 16,000. याला लिहिलं आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आपला सुरुवात झालेली आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊननं, एंड होईल टू बॅलन्स कॅरीड डाऊननं. आता हा बॅलन्स आपण बॅलन्स शीट लायबिलिटीला दाखवणार आहोत. राम 20,000, कुमार 16,000. ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. करंट अकाउंट राम कुमार. इनरला राम 20,000, कुमार 16,000. टोटल आउटरला येईल 36,000. इथं वर जर तुम्ही पाहिलं तर वर पण सेमच आहे. कॅपिटल 90,000. राम्स करंट अकाउंट आउटरला टोटल आलेले आहे 20,000, इथं आले 20. आणि कुमार्स करंट अकाउंट आउटरला आलेले आहे 16,000, इथे इनरला 16,000. याची दोघांची टोटल आउटरला मांडलेली आहे 36,000. अशा प्रकारे प्रॉब्लेम तुम्ही दोन्ही प्रकारे सोडवू शकता. प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आल्यानंतर तुम्ही बॅलन्स शीटमध्येच करंट अकाउंट तयार करू शकता. एक मेथड नंबर 1 और तुम्ही सेपरेट करंट अकाउंट तयार करू शकता. दोन्ही पद्धतीनं सोडवलं तरी उत्तर सेम येणार आहे, मार्क पण सेम मिळणार आहेत. या पद्धतीला थोडासा वेळ जास्त लागतो, या पद्धतीला थोडासा वेळ वाचतो आपला, कमी वेळात हे होऊ शकतं. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करंट अकाउंट बॅलन्स शीटमध्ये तयार करा किंवा सेपरेट तयार करा. त्याचबरोबर कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटमध्येच तयार करा किंवा कॅपिटल अकाउंट सेपरेट तयार करा. मला वाटतं ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. थँक्यू.